नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळं? खबर येत ना. चला आज आपण मस्तपैकी बघा, हे मी तांदूळ भिजाय घातलं होतं सकाळी बघा. तुम्ही बघू शकता. आता हे बघा कम से कम ह्याच्यामध्ये मी मेथीदाण नाही टाकलं, पण तुम्ही ह्याच्यात मेथीदाण टाकू शकता. असं एक चमच्यावर टाका, छान लागतं. आणि बघा खूप छान भिजलेलं आहे बघा, मस्तपैकी तांदूळ भिजलेलं आहे. हे राशनचं तांदूळ आहे आणि उडदाची डाळ आहे बघा. आता हे वाटी आपली आहे बघा. 4 वाट्या मी घेतल्या होत्या कसल्या, तांदळाच्या, आणि 2 वाट्या घेतल्या होत्या मी उडदाच्या डाळीच्या. तर ह्याचं सगळं पाणी काढून मी हे करते बघा. बघायला गेलं ना तर आता मला हे डोश्यासाठी करायचे, सकाळच्या पण डोसे करायच्यात. आता रात्री खूप उशीर झाला, मला बाहेर गेलते जरा. तर आता ह्याला मला पिसायचं आहे. कसं पिसायचं पण तुम्हाला दाखवते काय. चला आता हे जे बघा, हे मी काढले. ह्या टोपामध्ये मोठं टोप आहे, बुगलं म्हणजे म्हणजे भिजाय पाहिजे चांगलं बघा. हे बघा, जास्त पण नाही घ्यायचं. बघू शकता तुम्ही, जेवढं घेईन ना तेवढंच वाटा. जास्त घेतलं बी चांगलं वाटत नाही बघा, माहिती आहे ना. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं, यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं. हे बघा, आता हे कसं वाटायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्याला चांगलं थांबत परत चालू करायचं, 2 मिनिटं थांबायचं, मिक्सरवर ताण द्यायचा नाही. कोणतीही वस्तू वापरायची जरा प्रेमाने वापरत जावा, म्हणजे ते 4 दिवस जास्त टिकते. हे नाही की घोडा पळाला का टगराव 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 करत बसला. असं थांबायचं, खोलून बघायचं. हां आता आले वाटत म्हणायचं, तर परत अजून चालू करायचं. मग थांबवायचं, मग उलट करायचं, मग उलटा मिक्सर फिरवायचा, मग सरळ. सकाळ तुम्हाला दाखवणार हे किती भिजले आणि किती नका. बघा किती मस्त एकदम बारीक वाटलेलं आहे. जेवढं तुम्ही बारीक वाटचा नका बघा. अजून मी वाटते की थोडंसं वाटावं म्हणून, तर ह्याचा मी अजून थोडंसं वाटते बघा. ठीक आहे, तर तुम्ही पण बघा तुम्हाला जसं वाटतं, जेवढं बारीक वाटचाल तेवढं चांगलं आहे. जर तुम्हाला मोठं पाहिजे तर तुम्ही मोठं वाटा, असं काही नाही तुमच्या हिशोबाने. आधी बारीक पाहिजे. आता मी मिक्सर बंद केला, मला माहिती आहे हे चांगलं बारीक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मिक्सर कसलाही मी बंद केला नाही बघा. हे बघू शकता तुम्ही, हे बघा मस्तपैकी एकदम का हे झालेलं आहे बघा. हे बघा, हे बघा, बघितलं. हे बघा, आता आपल्या हे तसंच वाटायचंय. हे बघा, हे असं टाकायचं. आता ते 2 वेळा वाटून जाईल. वाटलं की तुम्हाला दाखवते मग. ठीक आहे, हे बघा. आता हे अजून नंतर एक एवढं वाटायचं आणि हे एवढं वाटायचं एकदम बरोबर आहे का नाही. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं बघा. हे ग्लास एकच ग्लास घ्यायचं. आता हे एवढं झालं, आता ह्याला एवढंसाठी. ठीक आहे, आता हे पाणी हे बघू शकता तुम्ही. हे बघा, तर पुन्हा एकदा मी अजून लावते. तुम्हाला सगळं तुम्ही मला बोलता की ते ताई दाखवत जावा इडलीचा डोश्याचं. तर हे माझं आहे डोश्याचं. ठीक आहे, जर तुम्हाला इडली पाहिजे असेल तर 4 वाट्या तांदूळ घ्या आणि 1च वाटी डाळीच टाका, तर तुम्हाला इडल्या खुसखुशीत होत्या नाही. आता हे सगळं वाटून घेते, मग तुम्हाला दाखवते. चला आता मी हे बघा काढले मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता, हे बघा किती मस्त घट झा चांगलं. जेवढं पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाका, जास्त टाकायची गरज पडत नाही. जर तुम्हाला पातळ करायचं असेल पातळ करा, घट पाहिजे असेल घट करा. ठीक आहे, आता हे बघा हे सगळं भरून टाकून घेते एकदम. चला हे वाटलं बघा. आता तुम्ही बघू शकता, एक सेकंद मी मिक्सर काढते. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. जसं मी करते तसं तुम्ही करत जावा बघा. सगळ्यांना स्ट्रॉबेरी ज्यूस खूप आवडला, सगळेजण म्हटले स्मिता खरंच खूप छान वाटलं एकदम. बघा आता हे बघा, आता हे मी काढते. हे बघा, बघू शकता भावानं हे सगळं
मिक्सर आहे ना, जसं काम झालं की मिक्सर धुवून टाकायचा. अजिबात आळस करायचा नाही. मिक्सर वापरायचं असेल जास्त तर मिक्सर लगेच काम झालं की लगेच त्याला धुवून टाकायचं. ठीक आहे, मी धुवून घेते मग तुमच्या संग बोलते. बघा मिक्सरने चांगला धुवून घेतला. ठीक आहे, आता ह्याला साईडला सुट्टी. आता हे बघू शकता तुम्ही. हा बघा हे मस्तपैकी आता ह्याला असं हटायचं बघा. आता हे मी जवळजवळ मस्तपैकी बघा झालेलं आहे. आता ह्याला फुगण बघायचं चांगलं सकाळच्या पारी. आता हे रात्री झाली बघा. हे आता ह्या पिठाला असं झाकून ठेवायचं. त्या पिठावर काय ना काय चांगलं जर ठेवायचं. ह्या बुगल्यावर काय ना काय जर ठेवायचं म्हणजे हे फुलन चांगलं. आता हे बघा जेवढं माझ्याकडे आहे तेवढं मिठाचं हे करून असं ठेवून देते बाहेर. गरमीमध्ये ठेवायचं. गरमीमध्ये जेवढं तुम्ही गरमीत ठेवचाल तेवढं ते पीठ फुलन. अख्खा दिवस मी भिजाय घातलं होतं आणि मग आता संध्याकाळी घरी आल्यानंतर मी ते पिसल्यानंतर तो काय झाकून ठेवले बघा ह्याच्या खाली बघा. आता सकाळच्या पारी मी जाऊ उठेन तर तुम्हाला मी दाखवते. मग मस्तपैकी चहा आणि डोसे खाऊया आपण. मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटेल ते मी नक्की मला सांगा. जसं मी करते ना तसं तुम्ही करून बघा. आपलं व्हिडिओ कसं असतात झटकीपटवाले आणि खूप चांगले असतात आणि चविष्ट लागतं आपलं जेवण. ठीक आहे, तर चला आता हे उद्याच्या बघूया सकाळच्या पारी. आता झोपा तुम्ही पण मी पण झोपते. चला बाय. तर सकाळ झाली. आता हे बघा पीठ बघूया आपण. बघू शकता तुम्ही हे थोडं होतं मी बघा. चला जास्त तर आता ह्याचं अरे बापरे पळी धुवून घेते आणि उघड्या होते ना. हे बघा वा बघा फुलले पण ना, असं नाही की नाही फुलले मी. हे बघू शकता. हे बघा आता हे पीठ चांगलं फुललेलं आहे. ह्याला हलवायचं. जेवढं पाहिजे तेवढंच पीठ घ्यायचं तुम्हाला डोसा बनवायला. जास्त घ्यायचं नाही. आता मी एका टोपात मी घेते. धुते जरा टोप जरा. चहा बनवू मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये जेवढं मला पाहिजे आता मी डोसा बनवते तुमच्या देखताच बघा. आता जेवढं पाहिजे तेवढंच मी घेणार. आता मी जास्त तर नाही मला पाहिजे. हे बघा आता एवढं आहे डोस्याचं पीठ. ठीक आहे, तर आता हे ह्याच्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही काहीच नाही. ह्याला परत असं हे करून ठेवून द्यायचं. झाकायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं ह्या पिठाला. कोणचं ह्या पिठाला झाकून. आता ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं. जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही घ्यायचं हां. आणि बाकीचं हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा. आता हे घेतलंय ना ह्याच्यामध्ये बघा. हे जेवढं घेतले तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. ठीक आहे, एक मिनिट. आता बघा ह्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाकते. आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जर इडली बी बनवायची असेल तर त्यात पाणी टाकायची गरज नाही काहीच नाही. आता मला डोसा बनवायचा तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ह्याला पातळ बनवते. असं हलवायचं. चला आता चहाची तयारी करते. जर तुम्हाला इडली बनायची असेल तर पाणी टाकू नका. ठीक आहे, बेटर जसं तुम्हाला वाटतं इडलीसारखं आहे तसं तुम्ही करा. ठीक आहे, आता आपण डोसे बनवूया. कसं होतं ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला आता आपण चहा बनवूया. चहा बनवते. चहामध्ये थोडंसं दूध टाकते कारण आपल्याकडं काम करतात लोकांना त्यांना पण चहा द्यायचा आहे. तर ही चहा बनवते. गॅसवर ठेवते बघा. तवा ठेवला एका साईडला. तर घरातलं काम चालू आहे सध्याला त्याच्यामुळे आहे ना. आणि बघा जेवढं तुम्ही घरी इडलीचा आटा करता तेवढं चांगलं आहे. बाहेरचा आटा आणून काय फायदा नाही. का तर आहे ना कसं माहिती आहे का. आता त्याला उकळी आल्याशिवाय सुद्धा काहीच नाही टाकणार त्याच्यामध्ये. का साईडला होती. आणि हे इडलीचा आटा फिटत राहायचं जरा असं. जेवढं चांगलं फिट चालेल तेवढं चांगलं डोसा बांधता बघा. हे बघा मस्तपैकी एकदम
डोसाच्या भेटतात. आता तुम्ही हे घ्यायला गेलं बाजारामध्ये तर किती महाग आहे माहिती आहे ना तुम्हाला. तर म्हणून म्हणते घरी बनवा, जसं मी सांगते तसं तुम्ही बनवायचं. ठीक आहे. तर चला आता तुम्हाला डोसा बनवून दाखवते एकदम. आता हा तवा गरम झाला आहे बघा, तुम्ही बघू शकता. बघा आता ह्याच्यामध्ये एक पळी टाकायची. हे बघा हे डोसा गरा 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 फिरतो बघा. बघा कलर लग रहा बाकी है। आता हे बघू शकता तुम्ही. आता ह्याला बघा, त्याला मस्तपैकी असं गोरी करू शकतो आपण. हे बघा डोसा मस्तपैकी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अजून एक आपल्याला असाच पुसून घ्यायचा आहे. हे बघा ह्याला असं असं टाकायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये ना मेथीचं दाणे टाकचाल ना तो हा ब्राऊन दिसेल. आता ह्याच्यामध्ये मी मेथीचं दाणे नाही टाकलं, भिजताना मेथीचं दाणे टाकायचं. ठीक आहे. हे त्याला मी तूप पण लावते थोडंसं. माझ्याकडं मक्कन नाही, तेल पण लावू शकता. माझ्याकडे जे आहे ते मी लावते, असं काही नाही. हे बघा ठीक आहे. हे बघा पण मस्तपैकी डोसा झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. पतला एकदम. पण ह्याला कलर का नाही आला, तुम्ही माणसाला कलर आला नाही. तर ह्याला कसं आहे माहिती आहे, ह्याच्यामध्ये मी मेथी दाणे नाही टाकलं. कधी पण भाज्यामध्ये मेथी दाणे टाकायचं आणि हे करायचं, डोसा बनवायचा. आणि कलर पण छान येतो, असं नाही की नाही येत म्हणून. आणि माझा पहिला तो डोसा होता तरी पण छान आला, तुम्ही बघू शकता. प्रत्येकाचा डोसा पहिला बिघडतो, पण मला तसा बिघडत नाही, तसा काहीच नाही. म्हणून म्हणते माझ्या कोणतीही वस्तू तुम्ही घेताय ना तर मी एकदम प्रेमाने बनवते वस्तू. आता बघा ह्याला मी किती मस्त कलर येतोय बघा. 2च मिनटं हे बघा कलर यायला चालू झाला बघा. आता तरी पण बनवायचं आपल्या हातामध्ये असतं. आता हे जसं मी बॅटर बनवले तसं तुम्ही बनवा आणि करून बघा. आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की स्मिता जसं तू बनवले तसंच आम्ही बनवले. बाहेरचं एक आता आणू नका, म्हणजे बाहेरची करावते कसलं पाणी टाकतात आणि कसलं नाही. आपल्या घरामध्ये आपण कसं पाहिजे तसं पाणी टाकतो, बरोबर आहे का नाही. आता हे बघा हे डोसा झालेला आहे. हे बघा मस्तपैकी डोसा झालेला आहे. आता हे तर अजून छान झालं बघा, बघितलं का. हे तर अजून छान झाला. तर आता मी चाय आणि हे डोसा, आता चहा झालेला आहे तर मी चहा आणि डोसा त्या एक हे करते. आता चहा सवा शिजून थांबा, अजून बनवून घेते तो चहा शिजूच तर. ठीक आहे. बघा कसं वाटते, मस्त वाटते ना. बघा पण चहा पण शिजतोय. आता तूप लावायचे. हे बघा तूप लावा किंवा तेल लावा, तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करा. पण तुम्हाला हा माझी रेसिपी कशी वाटते, मला माहिती आहे सगळ्यांना माझी रेसिपी आवडते. आता घरात काम चालू आहे जरा सध्याला, हे झालं की मग सगळं किचन बिचन आवडून घेते जरा. ठीक आहे. आवडल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आपलं किचन कसं आहे कसा नाही एकदम. ठीक आहे. आता सध्या थोडंसं घरातलं हे झाले जरा. ठीक आहे. तर चला आता आपला चहा पण होत आला आहे. त्या मामाला पण दोन देते, जो काम करतो त्याला पण एखादा डोसा देते खायला. जाऊन दे, कोणाला दिलेले कमी होत नसतं, बरोबर आहे का. कोणाला दिलेले कमी नसतं. तर आपण हे चहा बनलेला आहे बघा. चहा पण मी सगळं टाकले, त्यामध्ये अद्रक बिद्रक सगळं टाकलेलं आहे. तर हे त्यांना देते. पण हा डोसा पण बनतोय. ठीक आहे. चला गॅस बंद करते. मी हे 2 डोसं आणि चहा जो काम करतो ना त्यांना देते. तर कसं वाटतंय भावांना बहिणींना हे बघा. जे लोक करतात ना आपल्याकडं काम त्यांना देऊन येते. एक जण आज काम करायला आलाय, त्यांना 2 डोसं आणि हे करते, एक मिनिट आणि देऊन आले. चला आता हा डोसा मला बनवते. ठीक आहे. तर मस्त बनला, हा पण मस्त बनलेला आहे बघा. बघा कसं वाटतंय, छान वाटतंय ना. ओ यादवजी खालो पटकन. हे लोक चला भावानं असंच तुम्हाला मी दाखवत जाईल. हे बघा ताटात घेते, चहा घेते, गॅस बंद करते.
बास करते मला. मी एकच खाते कारण मला काम पडले करायचं. ही चहा आहे, चहामध्ये बुडवून खाते. थोडंसं दूध टाकते, मला जरा थोडंसं दूध लागतं. कल भी गया था फिर मैं आज बना के देती हूँ. अच्छा लग रहा है ना? बघा डोसा बघा. बघा हे तुम्हाला पूर्ण कसं दाखवते, तुम्हाला पण खावं का. मला घरात काम खूप पडले, म्हणजे जास्त खात नाही. नेहमीचा खाते, चहा पिते, पसरा ते भांडी बिंडी लावते जरा. हां इथं कलर द्यायचं जरा, हे काढते परत आणि मग भांडी बिंडी लावते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि मुद्दाम तुम्हाला हा घोल दाखवला, मुद्दाम तुम्हाला डोसा दाखवला, मुद्दाम मी तुमच्यासमोर खायला का तुम्हाला पण खायला यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आणि दादाला पण देऊन टाकलं जाऊन दे. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा आणि चांगलं चांगलं कमेंट करा. बाय.